बीड जिल्ह्यातले अतिशय नामांकित सगळे डॉक्टर मंडळी, सय्यद साहेब, मोरे साहेब आणि या सर्व ठिकाणी उपस्थित असलेले नामांकित सर्व जिल्ह्यातील आरोग्य, मी आता सेठे साहेबांना सांगितलं जिल्ह्याचं आरोग्य काय असावं, सगळं जिल्ह्याचं आरोग्य या ठिकाणी आपल्या सहवासात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या नानाताई पाटील मॅडम, चव्हाण मॅडम, सो शेटेताई आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते, बीड जिल्ह्याचे नेते आणि आमचे नेते आदरणीय रमेशराव जाडसकर साहेब। या ठिकाणी आदरणीय तात्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आणि आदरणीय मेघराज साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्याची कल्पना ही आदरणीय रमेशराव जाडसकर साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली। जुन्या काळामध्ये वर्षश्राद्ध साजरा करत असताना आपण जुन्या पारंपरिक पद्धतीने करत असतो, पण मी या ठिकाणी रमेशराव जाडसकर साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की तात्याने आयुष्यभर लोकांची सेवा केलेली आहे आणि मला सुद्धा तात्याच्या माध्यमातून आयुष्यभर लोकांची सेवा करायची आहे। हा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या परिसराच्या वतीनं, बीड जिल्ह्याच्या वतीनं, आरोग्य विभागाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। तर साहेब या ठिकाणी ओमप्रकाशजी शेटे साहेब आणि सगळे जिल्ह्याचं आरोग्य या ठिकाणी आमचे सगळे डीन मंडळी सगळे म्हणजे थोरासाहेब असतील, बिराजा साहेब असतील, चांगले साहेब असतील, फक्त आजचं आरोग्य निदान शिबिर हे फक्त तपासणी पुरतं मर्यादित राहणार नाही। आज त्याची तपासणी होईल, ज्यांना ज्यांना छोटे छोटे आजार असतील त्याला तर लगेच गोळ्या वगैरे औषधे वगैरे दिली जातील, पण ज्यांना मोठा उपचाराची गरज आहे, ज्यांना हार्टच्या सर्जरीची गरज आहे, ज्यांना किडनीचे आजार असतील त्याची काही सर्जरीची गरज असेल, कुणाला पोटाची सर्जरी करायची असेल, वेगळ्या वेगळ्या आजारावरच्या सर्जरी जी आहेत ती सर्जरी ही वर्षभर या ठिकाणी काम चालू राहणार, कुणाचीही गैरसोय केली जाणार नाही। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे सुयश म्हणण्यापेक्षा जे सहाय्यता निधी आर्थिक तो हा विभाग याच्या अगोदर कुणाच माहित नव्हता, पण शेटे साहेबांनी सगळ्या महाराष्ट्राला माहिती केलं की आर्थिक निधी काय असते, गोरगरिबापर्यंत तिचे ते जाणीवपूर्वक पोहोचले, सर्वसामान्य माणसाला आधार दिला। त्यांना माहित आहे की बीड जिल्ह्यातले ते आपल्या परिसरातले मुस्तोड कामगारांच्या जिल्ह्यात ते लहानपणापासून वाढले, त्यांना माहिती माझ्या या गोळ्या बाबड्या महिला भगिनी असतील यांचा आजार आम्ही बऱ्याच काळ आम्ही दूर करू शकत नाही। बरेच आमच्या महिलांना आजार असतात, पण परिस्थिती नसते, परिस्थिती ढबकायला आली असते, मग त्याला मुलाला कुठं त्रास द्यायचा आहे, कुटुंबाला कुठं त्रास द्यायचा आहे, घरच्याला कुठं त्रास द्यायचा आहे, म्हणून आमच्या माता भगिनी अंगावर राहून बऱ्याच वेळेस ते स्वतःचं दुखणं काढतात आणि पुरुष मंडळी या ठिकाणी तसेच आहेत। साहेब गेल्या 2-3 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळ असल्यामुळे बरेच मोठे मोठे आजार आला की कुटुंब जर खचून जाते, गळाटून जाते, त्यांना असं वाटतं की आता काय होते, माझा केव्हा इलाज होणार आहे का नाही हा प्रश्न लोकांसमोर पडतो। पण या ठिकाणी मित्र हो रमेश जाडसकर साहेबांसारखा नेता पाठीमागे असतात तर या जिल्ह्यामध्ये कुणी आजाराला घाबरायचं नाही। त्यांनी सांगितलं मी पूर्ण पाठपुरावा करणार आणि माझ्या स्वखर्चाने करणार, तसं साहेब ही कवच पैसे खर्चित नाहीत, पण या कार्यक्रमासाठी त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं आरोग्य निदान शिबिरासाठी काय खर्च आहे ते देऊ द्या, मी जाणीवपूर्वक माझ्या घरचा खर्च करणार। आणि कालच साहेब डॉक्टर साहेबांनी सांगितलं किंवा मेडिसिन एक 1-1.5 लाख रुपयाची घेऊन या, साहेबांचा एक तसलं कॉम्प्रोमाइज नका म्हणले, लगेच 2 लाख रुपयाची मेडिसिन ऍडव्हान्स मध्ये आणि लागेल तर पुन्हा तरी जिल्हा आरोग्याचं शिबिर सगळे म्हणजे सगळं असताना सुद्धा साहेब म्हणलं माझंच मेडिसिन सांगा काय घ्यायचे, आणि जे पेशंट असतील, जे हार्टचे पेशंट आहेत, जे वेगळ्या वेगळ्या आजाराचे पेशंट आहेत, यांना हे आपला शेटे साहेब म्हणजे आता देवच आहे, पैसे कोण देणार आहे। रमेशराव साहेबांनी सांगितलं की माझी शेटे साहेबांची अतिशय जवळची मैत्री आहे, त्यांनी मी जेवढ्या केसेस आतापर्यंत जिल्ह्याच्या पाठवल्या त्याची एकही शेटे साहेबांनी नामंजूर केली नाही, जाणीवपूर्वक लक्ष घालून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा केली। म्हणून तुमच्या सगळ्याच्या सेवेसाठी आडसकर साहेब
हे आपले अतिशय लोकनेते, लोक चळवळीतून आणि लोकांसाठी जनतेसाठी पुढे होऊन आयुष्यभर काम करणाऱ्या एका महान तपस्वी, महान या ठिकाणचं आमचं दांडग वैभव असलेलं नेतृत्व, या नेतृत्वाच्या प्रसंगी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. ही सगळे आता कसं ज्या आज फार भाषणाचं गरज नाही, आता सगळे तज्ञ डॉक्टर मंडळी जवळ 50 लोकांची टीम या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले आहे. नामांकित न्यूरोसर्जन, उदगीरचे लाईफ केअरचे आलेले आहेत आणि सगळीकडे आलेल्यामुळं मी या ठिकाणी प्रश्न जास्त न करता या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण पेशंट आला आहात. सर्वांनी अतिशय शिस्तीनं व्यवस्थित प्रत्येक पेशंटला तपासल्याशिवाय एकही डॉक्टर मंडळी कुठेही जाणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाची तपासणी योग्य होणार आहे. कुठली गर्दी न करता व्यवस्थित आपण या ठिकाणी अंबाजोगाई नगराध्यक्ष राजकिशोर मोदी साहेब यांचे स्वागत आणि सगळे जे होणार आहेत सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपण सगळ्यांनी या शिबिराचा या ठिकाणी मी शेटे साहेब आणि सर्व त्यांच्या टीम, आमच्या जिल्ह्याच्या आरोग्य टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम पार करण्यासाठी रमेश आळसकर साहेबांनी जाणीवपूर्वक फार मोठा पुढाकार घेतला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.